मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याचं प्रकरण, माहीममधील ठाकरेंच्या शिवसैनिकांचं पोलिसांना पत्र, दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। कुणबी नोंद आढळलेल्या दोघांना प्रमाणपत्राचं वाटप, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते वितरण, प्रमाणपत्र धारकांनी मानले जरांगे पाटलांचे आभार। आदिवासींना मिळालेलं आरक्षण हे संविधानिक, आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसखोरी होणार नाही, मंत्री अशोक उईके यांचं वक्तव्य। जालन्यात बबनराव लोणीकरांनी बंजारा उपोषणाच्या स्थळी दिली भेट, आंदोलकांना उपोषण सोडण्याची केली विनंती, पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी फोनवरून आंदोलकांसोबत साधला संवाद। महाबळेश्वर आणि पाचगणीला युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा, महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर सोनेरी अक्षरांनी कोरला जाणार हा क्षण। परभणीमध्ये मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन आणि आय बाईकचं उद्घाटन, पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते उद्घाटन। मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया तर पाणी पुरवठा विस्कळीत। जळगाव शहराचा पाणी प्रश्न मिटला, वाघूर धरण 100% भरलं, धरणातून 64,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। साताऱ्याच्या पाटण तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची तारांबळ, कोयना धरण 100% भरलं। पैठणमध्ये शेतातील पाण्याच्या वादातून शेतकऱ्याची आत्महत्या, पंचनाम्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच शेतकऱ्याची आत्महत्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।